आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा. शेवयाचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे आणि मॅगी मसाला. प्रथम आपण शेवया चांगल्या भाजून घ्याव्यात. तुपामध्ये किंवा तेलामध्ये छान रोस्ट करून घ्याव्यात. ब्राऊन होईपर्यंत छान रोस्ट करून घ्याव्यात. रोस्ट झाल्या की त्या काढून घ्याव्यात. नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल, जिरं, मोहरी टाकावेत, कढीपत्ता, मिरच्या टाकून फ्राय करून घ्याव्यात. नंतर कांदा टाकावा, तो चांगला फ्राय करून घ्यावा. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकावं म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल. कांदा भाजून झाल्यावर टोमॅटो टाका, ते छान परतून घ्या. नंतर रोस्ट केलेले शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे टाका. बारीक गॅसवर छान परतून घ्यायचे. थोडीशी हळद आणि मॅगी मसाला टाकून परतून घ्या. थोडंच 1 ग्लास पाणी टाकून बॉईल होईपर्यंत ठेवा. थोडंसं तूप 1 चमचा टाका. 1 चमचा थोडंसं तूप टाका, जेणेकरून शेवया चिकट होणार नाहीत, सुट्टा होतील. पाणी बाउल झाल्यावर शेवया त्याच्यामध्ये टाका. छान स्टीम करून घ्या. स्टीम झाल्या की त्याच्यावरून कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या. लहान मुलांनाही खूप आवडेल. टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. रेडी आहे शेवयाचा उपमा.